अंक आपल्या जीवनाला वेगवेगळ्या रूपांनी, वेगवेगळ्या पद्धतींनी प्रभावित करत असतात. येणाऱ्या काही दिवसातच 2025 वर्ष सुरू होणार आहे. या अगोदर येणारं वर्ष आपल्याला कसं जाणार याची उत्सुकता बऱ्याच जणांना लागून राहिलेली असते. तर अंकशास्त्राच्या दृष्टीनं येणारं नववर्ष कसं असणार यासाठी आम्ही घेऊन आलोय विशेष मालिका. ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 या तारखेला जे व्यक्ती जन्मलेले आहेत त्यांच्यासाठी येणारं नववर्ष कसं असणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक हा 1 असतो. आपण या संदर्भात ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांच्याशी सविस्तर बातचीत करणार आहोत. ज्या व्यक्तींची जन्मतारीख 1, 10, 19 व 28 ही आहे त्या सर्व व्यक्तींचा शुभांक किंवा मूलांक हा 1 असा येतो. 1 हा अंक रवी या ग्रहाच्या आधिपत्याखाली येत असून आगामी वर्ष हे मंगळाच्या आधिपत्याखाली येत आहे. रवी हा राजा असून मंगळ हा सेनापती म्हणून ओळखला जातो. आता राजा आणि सेनापती या दोघांची जोडी ही राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगली समजली जाते. 1 जो अंक आहे तो अतिशय महत्वाकांक्षी, कुणाचेही उपकार न घेणारा, स्वतःचे म्हणणे खरं करणारा व कोणतीही लांडी लबाडी न आवडणारा, सत्याने चालणारा, कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा, सामाजिक गोष्टींमध्ये पुढाकार घेणारा व सर्वांवरती प्रेम करणारा पण ते प्रेम न दर्शवणारा असा हा 1 अंकाचा स्वभाव आपल्याला दिसून येतो. किंवा 1 अंकाचा प्रभाव असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींवरती हा आपल्याला स्वभाव दिसून येतो. त्यांच्यावरचा हा प्रभाव रवीचा आपल्याला दिसतो. रवी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकमेकांचे मित्र असल्या कारणाने हे आगामी वर्ष 1 या अंकासाठी अतिशय शुभ असे जाणारे आहे. मात्र शुभ हे जाणारे जरी असले तरी 1 अंकाने कुठेही गाफील राहता कामा नये. कारण त्यांनी जे कष्ट करायचे आहेत ते कष्ट करावेच लागणार आहेत. मात्र आगामी वर्ष त्यांच्या कष्टाची चीज करणारे असेल. अडलेली त्यांची जी काही कामे आहेत ती त्यांना पूर्णत्वाला जातील. त्यांचे राजकीय ज्या काही गोष्टी असतील त्या राजकीय गोष्टींमध्ये त्यांना यश प्राप्त होईल. त्यांनी फक्त ठरवायचंय की या वर्षी आपण काय करत आहे. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मंगळ त्यांना सहाय्यभूत ठरेल. कारण मंगळ हा महत्वाकांक्षांचा आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानलेला आहे. मंगळ हा ग्रह जो आहे त्याची उपासना जर करायची म्हटली तर आपण गणपतीची किंवा मारुतीची उपासना त्यामध्ये धरून चालतो. त्यामुळे 1 अंक असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या गोष्टींना आणखीन गती प्राप्त व्हावी यासाठी मारुतीची व गणपतीची उपासना अवश्य करावी. त्यांची तटलेली जी काही कार्य असतील किंवा सामाजिक प्रतिष्ठा असेल किंवा त्यांची प्रमोशन असेल किंवा त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा पूर्ण करायच्या असतील त्यासाठी ही उपासना त्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल.